नमस्कार. मागे आपण 2 व्हिडिओ केलेत पूजेबद्दल. एक जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण एनर्जी पिरामिड बद्दल बोललो आणि दुसरा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण देवांची देवघरामध्ये रचना कशी करायची याच्याबद्दल थोडंसं बघितलं. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की पूजा कशी करायची याच्याबद्दल पण मी एक व्हिडिओ करीन. आजचा व्हिडिओ जो आहे तो अगदी सहज, साधी, सोपी आणि कमी वेळामध्ये खूप छान पूजा कशी करता येईल याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे. ऍक्च्युली पूजा आणि पूजेला लागणारा वेळ म्हणजे चांगली पूजा आणि पूजेला लागणारा वेळ याचं खूप काही प्रपोर्शन नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की आम्ही जास्त वेळ पूजा केली तर ते चांगली होते किंवा कमी वेळ केली तर होत नाही, असं त्याचं प्रपोर्शन नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही पूजा करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्ड आहात याचा आणि पूजेचा मात्र फार जवळचा संबंध आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या उपचारांनी पूजा केली जाते ट्रेडिशनली, याला पंचोपचार पूजा म्हणतात, षोडशोपचार पूजा असं म्हणतात. कमी वेळ असेल किंवा नैमित्तिक जी पूजा आहे ती पंचोपचार केली जाते. काही ज्या पूजा आहेत त्या मोठ्या पूजा असतात, सत्यनारायणाची पूजा घ्या किंवा एखाद्या विशेष दिवसाची जी पूजा असते ती षोडशोपचार केली जाते. आता यातले उपचार कुठले आहेत असं जर का आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की अगदी 5 मिनिटांमध्ये पंचोपचार पूजा सहज होऊ शकते. पण विशेष त्याच्यामध्ये काय आहे तर त्या पूजेमध्ये असलेली आपली इन्व्हॉल्वमेंट ही अत्यंत महत्वाची आहे. सांख्य तत्वज्ञानामध्ये पंचतन्मात्रा सांगितलेल्या आहेत. आणि तन्मात्रा म्हणजे काय, खूप टेक्निकली मी त्याच्यात जाणार नाही, पण अगदी हाय लेवल सांगतो समजायला की बाबा तन्मात्रा म्हणजे काय. तर तन्मात्रा म्हणजे सेन्सेसचं रूट, म्हणजे ज्याच्यामुळे सेन्सेस इंटरप्रिट केले जातात ब्रेन मध्ये, ती गोष्ट म्हणजे तन्मात्रा. त्यामुळे आपले सेन्सेस नुसते नाही तर ज्या तन्मात्रा ज्यावेळी इन्व्हॉल्ड असतात त्यावेळी एखादी गोष्ट ही खूप जास्त लक्ष देऊन आणि छान होते. त्या दृष्टीने पंचतन्मात्रा सांगितलेल्या आहे. पंच ज्ञानेंद्रियांचं रूट म्हणजे पंचतन्मात्रा. त्याच्यामध्ये काय काय येतं तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 तन्मात्रा सांगितलेल्या आहेत. शब्द म्हणजे काय तर खरं म्हणजे आवाज. आणि शब्द हा शब्द वापरून अनेक अभंग सुद्धा संतांनी केलेले आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, असे अनेक अभंग आहेत. आपल्या दृष्टीने ज्यावेळी आपण पूजा करतो त्यावेळी शब्द याचा अगदी साधा सोपा अर्थ जर घ्यायचा झाला तर तो म्हणजे मंत्र. तर त्यामुळे पूजा करताना तुम्हाला आवडणारा तुमच्या इष्टदेवतेचा, आणि समजा तुम्हाला अगदीच कुठला मंत्र माहित नसेल तर ओंकार, गायत्री मंत्र. तर हे अगदी साधे साधे सरळ सरळ आपण रोज पूजा करताना वापरू शकू असे मंत्र आहेत. आणि त्यामुळे पूजेचा जो पहिली जी तन्मात्रा आहे शब्द, ती म्हणजे मंत्र. तर त्यामुळे पूजा करताना मंत्र म्हणावा, मनातल्या मनात म्हणावा. मोठ्याने म्हणायची गरज नाही, दुसऱ्याने ऐकायला पाहिजे असं नाही, आपल्याकरता करतो आपण, स्वतः म्हणू शकतो. त्यामुळे शब्द. स्पर्श, स्पर्श एखादी छोटीशी मूर्ती आहे, एखादा फोटो आहे, छान स्वच्छ पुसला, मूर्तीकडे लक्ष देऊन किंवा फोटोकडे लक्ष देऊन पुसला, स्वच्छ केला, उगीच कुठलं तरी जुनं फडकं वापरलं नाही, स्वच्छ धुतलेलं वापरलं, किंवा अतिशय स्वच्छ लक्ष देऊन समजा ती मूर्ती, तिला आंघोळ घातली, तो फोटो तो स्वच्छ पुसला. स्पर्श. रूप, त्याच्याकडे लक्ष देऊन बघितलं, एखाद्या
मूर्तीकडे किंवा समजा मूर्तीमध्ये खूप भाव नसतील तर फोटोमध्ये, चित्रामध्ये देवाच्या पाहिलं, न्याहाळलं ते रूप, आपल्याला आवडत्या देवाचं रूप छान पूजा केली, प्रसन्न दिसावं अशा प्रकारे सगळा फुलं वगैरे घातली, छान पद्धतीने गंध लावला, सुंदर दिसतं रूप. रस, नैवेद्य, रस की अगदी सहज, खूप काही स्वयंपाक न करता पण अतिशय चांगला असा मनापासून नैवेद्य दाखवला, अन्न अर्पण केलं. रोज रस आणि गंध, धूप लावला तिथे देवाच्या इथे. आपण मागे एनर्जी पिरामिड बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पंचमहाभूत एनर्जी पिरामिड मध्ये इन्क्लूड केलेली आहेत देवघरामध्ये. तर त्या पद्धतीने आपण दिवा लावायचा, धूप लावायचा, घंटा कुठे ठेवायची, गंगेची कुपी कुठे ठेवायची वगैरे हे पाहिलेलं आहे. तर त्यानुसार गंध म्हणून चांगलं गंध लावलं ज्याला सुवास आहे, फुलं वाहिली समजा, एखादं फूल ज्याला सुवास आहे, आणि उदबत्ती किंवा धूप लावला की ज्याच्यातून एक योग्य छान असा सुगंध सगळीकडे दरवळतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्ष देऊन केल्या तर पंचतन्मात्रा तिथे ज्यावेळी आपण अप्लाय केल्या आणि जर का पूजा केली तर ती अगदी, त्याला वेळ लागत नाही पण अगदी छान होईल. म्हणजे दिसायला छान असेल असं आपण रूप ह्याच्यामध्ये बघितलं, पण वाटेल का छान, वाटतंय का छान. कल्पना करा की आपण फोटोला ज्यावेळी गंध लावलं त्यावेळी जर का तिथे ईश्वर आहे आणि आपण ईश्वराला गंध लावतो आहे, अशा पद्धतीने गंध लावलं तर काय भाव निर्माण होईल. ईश्वराला आंघोळ घालतोय अशा पद्धतीने जर का देवाला आंघोळ घातली तर काय भाव निर्माण होईल. तो भाव महत्वाचा आहे. पंचतन्मात्राचं जे ऍप्लिकेशन आहे ते या दृष्टीने आहे की भाव निर्माण होतो आहे का, आणि तो जर का भाव निर्माण होत असेल तर तो टिकतो नंतर बराच काळ. 5 मिनिटात केली तरी चालेल. तशीच आपण पूजेमध्ये पंचमहाभूत वापरतो. ज्यावेळी आपण आंघोळ घालतो देवाला त्यावेळी जलमहाभूत वापरतो, दिव्याने ओवाळतो त्यावेळी अग्निमहाभूत दिव्याने ओवाळतो, ज्यावेळी नैवेद्य दाखवतो त्यावेळी पृथ्वी महाभूत, ज्यावेळी धूप लावतो त्यावेळी वायू महाभूत. तर त्यामुळे ईश्वराची सगळ्या महाभूतांनी पंचोपचार पूजेमध्येच पूजा करता येते. पंचतन्मात्रा नी लक्ष देऊन जर का आपण पंचोपचार पूजा केली तर त्याच्यामध्ये पंचमहाभूत इन्व्हॉल्ड आहे. आता पंचोपचार पूजा जी आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते बघूया. पंचोपचार पूजेमध्ये जे 5 उपचार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये गंध लावणं ते आपण बघितलं, पुष्प, फुलं घालणं, फुलाला सुद्धा सुगंध असेल तर उत्तम, नसेल तर छान व्यवस्थित ती अर्पण केली तर त्याच्यातून तो भाव निर्माण होतो. त्यामुळे गंध लावताना सुद्धा आपण आपल्या बोटाने स्वतःला गंध लावतो, पण ते फोटो असतात त्यांचा आकार, त्याचं प्रपोर्शन काय, म्हणून तेवढं मोठं गंध देवाला खरंच लावायचं का, का त्या देवाच्या त्या मूर्तीच्या आकाराचं छानसं साजेसं गंध लावायचं. म्हणजे समजा त्या आकाराचे देव आपल्या समोर आले तर आपण असं भस्कन मोठं गंध लावू का. मला माहितीये की कुठल्या बोटाने गंध लावायचं असतं आणि ते गंध लावल्यानंतर ते लावणं आवश्यक आहे, पण थोडं आणखीन काळजीपूर्वक समजा समोर आपल्या देव असेल तर आपण असं गंध लावू का,
एवढा विचार करून थोडं नाजूकपणे छोट्या आकाराचं त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला साजेल अशा आकाराचं लावलं तर एकदा तिथे तो आहे असं म्हटल्यानंतर लावण्याचा जो प्रयत्न आहे बारीक तो नॅचरली येईल. तर त्यामुळे गंध, पुष्प, फल. पुष्प म्हणजे फुलं, ती फुलं वाहिली. कोणाला फुलं वाहिली? फोटोला वाहिली का देवाला वाहिली? मूर्तीला वाहिली का देवाला वाहिली? हा फरक आपण लक्षात घेणं थोडंसं आवश्यक आहे. ऍक्च्युली असं म्हणतात की म्हणजे असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे की माइंडफुलनेसने स्ट्रेस कमी होतो. बॉडी मधले हार्मोन्स आहेत ते म्हणजे चांगले हार्मोन्स रिलीज होतात आणि जे नको ते हार्मोन्स आहेत त्यांचा रिलीज थांबतो. आणि त्याच्यानंतर समजा माइंडफुलनेस थांबवला आपण तरी सुद्धा काही काळ त्याचा परिणाम टिकतो. अशा पद्धतीने पूजा करणं हा माइंडफुलनेस प्रोग्राम आहे रोजचा. आणि तो जर का तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचा रोज दिवसभर उपयोग होईल ना. त्यामुळे कुठेतरी जाऊन एखादा माइंडफुलनेस प्रोग्राम करण्यापेक्षा पूजा हीच जर का माइंडफुली केली तर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकेल. कारण रोज करतो ना आपण. रोज स्ट्रेस कमी होईल. रोज मंत्र धारण केला तर तेवढा वेळ बाकी विचार नाही, मंत्राकडे लक्ष. म्हणून मनातल्या मनात म्हणायचं. विचार जे आहेत त्यांना थांबवून तुम्ही देवाशी संवाद करताना दुसरे कुठले विचार मनामध्ये आणाल का? नाही. तसंच देवाशी संवाद करताना बाकी कुठलेही विचार मनात आणायची आवश्यकता नाही. 5च मिनिटं. आणि किती वेळ लागतो त्याला? तर त्यामुळे 5च मिनिटं. आपण बघत होतो की पंचोपचार कुठले आहेत. तर त्यातला पहिला आहे तो गंध, पुष्प आणि धूपदीप नैवेद्य. ह्याच्यामध्ये पण पंचमहाभूतच आहेत. गंध लावायच्या आधी आंघोळ घातली, जलमहाभूत. नंतर फुलं वाहिली. फुलांना जर सुगंध असेल तर गंध, नाहीतर मग ते दिसायला चांगलं आहे पृथ्वी महाभूताचं आणि जल महाभूताचं कॉम्बिनेशन म्हणून आपण फुलांकडे पाहू शकतो. सजीव गोष्ट आहे ती, लाईफ आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे पुष्प, धूप वायू महाभूत, दीप अग्नी आणि आकाश महाभूत आणि नैवेद्य म्हणजे पुन्हा पृथ्वी महाभूत. त्याच्यामुळे पंचोपचारामध्ये सुद्धा अशा प्रकारची योजना आहे की ज्याच्यामध्ये आपण पंचमहाभूतांनी देवाची पूजा करूया. हे टेक्निकल झालं मटेरियल लेवलवर. त्याच्यानंतर एनर्जी पिरामिड हा पण मटेरियल लेवलवर झाला. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी आपण पंचतन्मात्रांचा उपयोग करतो ते माइंड लेवलवर आणि माइंडफुलनेसच्या लेवलवर आपण करतो. आणि त्यामुळे 5 मिनिटांमध्ये रोज आपण शांत होऊ शकतो. 5 मिनिटांमध्ये आपण माइंडफुली जर पूजा केली तर आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो. 5 मिनिटांमध्ये आपला सकाळी सकाळी देवाशी संबंध निर्माण होऊ शकतो जो दिवसभर टिकू शकतो. म्हणजे बाकी तुम्ही ध्यान करत असाल, नामस्मरण करत असाल तर ते तर पुढचे टप्पे आहेत आणि ते करावे याच्याबद्दल काहीच शंका नाही. पण समजा मला वेळ नाही किंवा मला आता जमत नाही, 5 मिनिटं तर आपल्या मोबाईलच्या टाइम मधनं आपण कमी करू शकतो आणि 5 मिनिटांमध्ये रोजचा माइंडफुलनेस प्रोग्राम होऊ शकतो आपला अगदी सहज. आपल्या सगळ्या पंचतन्मात्रा देवाकडे त्याचं लक्ष लावून. तर त्या दृष्टीने अगदी साधी, सोपी आणि सहज पूजा कशी करावी हे सांगण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. पहा, तुम्ही अशी पूजा करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मात्र मला नक्की कळवा. तुम्हाला जर या प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला वाटलं तर सबस्क्राईब करा. बेल आयकन तिथे आहे. तुम्हाला जर त्याचं नोटिफिकेशन यावं असं वाटत असेल या व्हिडिओचं तर बेल आयकन जो आहे तो प्रेस करा. आज थांबूया आणि असेच वेगवेगळे विषय घेऊन सतत भेटत राहूया. पुढच्या वेळी भेटीपर्यंत नमस्कार.